बातमी पावसासंदर्भातली आहे। जळगावात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसाचा महामार्गाला देखील मोठा फटका बसलाय। 2 ठिकाणी उड्डाण पुलाजवळ देखील भराव खचला असल्याची माहिती समोर येते। मुंबईतील मिसिंग लिंकचा प्रश्न म्हणजेच कामाच्या दर्जासंदर्भात मोठं राजकारण तापलेलं होतं। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातही तसाच काहीसा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील तरसोद बायपास पाट्यावरती। या ठिकाणी जर बघितलं तर हा महामार्ग नागपूर मुंबईला जोडला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं जळगाव शहरातून जाणारी अवजड वाहनं या ठिकाणाहून बायपास करण्यात आलेली आहेत। जळगाव जिल्ह्यात नुकताच पाऊस येऊन गेला आणि पहिल्याच पावसामध्ये या पुलाची माती धसल्याने या पुलाचा निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्न या ठिकाणी उद्भवल्या जात आहेत। आपण पाहू शकतो बायपास जाणाऱ्या या पुलाची जे सिमेंटचे प्लेट्स आहेत हे कोसळून पडलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी संपूर्ण पुलाचं कामाच्या संदर्भात आता मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे। पुलाला लावलेले जे सिमेंटचे प्लेट्स आहेत त्या प्लेट्सची जी पकड असते ती पकड पण देखील आता सुटत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या परिस्थिती रेल्वे या पुलाच्या या साईडला आहे तशीच सेम परिस्थिती पुलाच्या दुसऱ्या बाजूला देखील आहे। 1 वर्षापूर्वी केलेल्या या पुलाचं उद्घाटन आणि कोट्यावधी रुपये जे खर्च झालेले आहेत ते पूर्ण नुकसान या ठिकाणी झाल्याचं समजत आहेत आणि नाहीचे अधिकारी देखील या ठिकाणी येणार असल्याची चर्चा आहे। मात्र अद्याप 3 दिवस उलटून गेले तरी सुद्धा कुठलीही समिती या ठिकाणी आलेली नाही आणि या पुलाची पाहणी अद्यापपर्यंत झालेली नाही। आता प्रशासन या संदर्भात काय ऍक्शन घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।